चिपळूणच्या राजकारणातलं चर्चेतलं नाव आणि त्यांना कार्यकर्त्यांमधून जाणता राजा ही पदवी दिलेली आहे. अर्थात हे वर्णन करेपर्यंत आपल्या बहुधा लक्षात आलं असेल, ते व्यक्तिमत्व, राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे रमेश भाई कदम यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहे. भाई नमस्कार. नमस्कार. राजसत्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भाई, पहिला प्रश्न आपल्याला असा विचारतोय की गेले 8-10 वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या होत्या आणि काही काळ होऊन आता त्या नुकत्याच 1 महिनाभरात जानेवारीच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. आणि या प्रश्नामागे बरेच लोकांच्या उत्सुकता पण ताणली गेलेली आहे. याचं कारण असं की चिपळूण शहरावरती असलेला आपला एक हाती पगडा किंवा वर्चस्व आणि जे राजकीय स्थित्यंतर झाले, महाविकास आघाडी, महायुती वगैरे, आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या येऊ घातलेल्या निवडणुका. आणि या संदर्भात माझा पहिला असा प्रश्न आहे की ज्या 8-10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय? नाही, कसं आहे की आधी या निवडणुका साधारणतः मुदत संपल्यानंतर घटनेप्रमाणे 6 महिन्याच्या आतमध्ये घ्यायला पाहिजे होत्या. पण आयोगाने त्या इतक्या वर्ष का लांबवल्या आणि त्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या लांबवलेल्या आहेत. केवळ चिपळूणची नगरपालिका त्याला काही अपवाद नाही. परंतु आता या 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे पहिली बॉडी बरखास्त झाल्यानंतर आता ज्याला प्रशासकीय राजवट आली, यामध्ये नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधींचा कुठल्याही तऱ्हेचा संपर्काचा एक प्रकारचा ट्रस्टी म्हणून जो दबाव लागतो तो निवडणुका नसल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि मग त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाकडे जर आपण गेलो तर 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं कारभार नगरपालिकेचा झाला हा सर्वांना या जनतेला सर्वश्रुत आहे. मी काहीतरी वेगळंच त्यातनं सांगायला पाहिजे असा भाग नाही. परंतु आता एक तर नगरपालिकेमध्ये कारभार करताना केवळ रस्त्यावर डांबर घालायचे किंवा लाईट लावायचे हा एवढा विषय नाही. तर नगरपालिकेची आर्थिक बाजू, नगरपालिकेची एकंदर स्थावर हे भविष्य काळामध्ये कसं मजबूत होईल या दृष्टीने देखील त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून ट्रस्टीने विचार करायचा असतो. परंतु दुर्दैवानं आज जर नगरपालिकेचं जर पाहिलं तर ज्या वेळेला शासनानं अठराय माफ केला, एक नेहमीचं उत्पन्न जे नगरपालिकेला येत होतं की ज्याच्यातून नगरपालिका आर्थिक विकास पण साधत होती, त्याच्यामध्ये विकासाची कामं होत होती. आणि कर्मचाऱ्यांचा पगार जर शासनाकडनं समजा उशिरा आला किंवा एखादी आकस्मिक आपत्ती आली की त्यावेळेला जर काही खर्च करावा लागला, तो खर्च करण्यासाठी अठराय एक माध्यम असतं की जे डेली कलेक्शन त्याच्यामध्ये होत असतं. परंतु हा अठराय अचानक माफ झाल्यामुळं त्यावेळेला नगरपालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीनं आम्ही काही ठेवी ठेवल्या होत्या. आणि त्या ठेवी अशा पद्धतीने होत्या की त्या फिक्स डिपॉझिटला होत्या की उद्या जरी राज्य शासनाकडनं निधी यायला उशीर झाला तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार नाही. त्या नैसर्गिक आपत्ती आली तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला त्याला व्यवस्थितपणे तोंड देता येईल. परंतु आता त्या ज्या ठेवी होत्या त्या ठेवी आता नगरपालिकेमध्ये अस्तित्वात आहेत असं काय वाटत नाही. आणि त्यामुळं एक प्रकारची नगरपालिकेकडे जी आज बाजू जी झालेली आहे आर्थिकदृष्ट्या ही कमकुवत बाजू झालेली आहे, त्याचा परिणाम आर्थिक विकासावर किंवा लोकांच्या कामावर होतो. आणि मग आता हा सोर्स वाढवण्यासाठी निम्म्या माध्यमातून त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्याच वेळेच्या प्रशासनानं केल्या. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याची घरपट्टी समजा 100-125 रुपये असेल तर 100-125 रुपये असणाऱ्या घरपट्टीवर 400 आणि 500 रुपये स्वच्छता कर आहे. एक तर त्या ठिकाणी शिक्षण हे अनेक नगरपालिकेमध्ये नगरपालिका स्वतः शिक्षण चालवते, त्यामुळे तो शिक्षण विभाग नगरपालिका चालवत असल्यामुळे तिथे शिक्षण कर व्यवसाय बरोबर आहे. परंतु आपल्या नगरपालिकेमध्ये शिक्षण हे जिल्हा परिषदेकडनं दिलं जातं आणि माध्यमिक आणि शिक्षण जे आहे ते खाजगी संस्थांकडनं दिलं जातं. परंतु त्या ठिकाणी आता शिक्षण कर देखील नागरिकांकडून घेतला जातो. म्हणजे घरपट्टीचा सर्वसामान्य नागरिकाला जर घरपट्टी बघितली तर घरपट्टी कमी आहे, परंतु इतर जे सगळे जे कर लागलेले आहेत
हे कर सामान्य माणसाला त्या ठिकाणी झेपणारे नाहीत. बरं. नंबर 2 असं होतंय की सगळ्याच ठिकाणी आपली घंटागाडी जात नाही. मग त्या ठिकाणी तिथल्या लोकांना आपला कचऱ्याची विल्हेवाट आपल्याला स्वतः लावावी लागते. त्यांच्याकडनी त्यांच्या बाबतीमधला स्वच्छता कर घेण्याबाबत नगरपालिकेनं आलायला विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आज शहरातला सगळा विकासाची जी कामं आहेत ती सगळी थांबलेली आहेत, बांधकामं थांबलेली आहेत. ही बांधकामं का थांबली तर जो 2021 साठी झाली जो पूर आला त्या पुरामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईन ज्या आखण्यात आल्या तर रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या मुळं आज बांधकामं होत नाहीत. त्यामुळं अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी बेघर झालेले आहेत. वाळू व्यावसायिक असेल, बांधकाम व्यावसायिक असेल, लादी फिटिंगवाला असेल, कलर काढणारा असेल, प्लॅस्टर करणारा असेल, हे सगळे लोक आहेत ते बेकारीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आले. आणि हा जो राज्य शासनाकडे पाठवायचा जो ठराव होता हा ठराव त्याच्यावर विचार न होता तशान तसा पाठवण्यात आला. त्यामुळं त्याला जर समजा नगरपालिकेनं विरोध केला असता, नगरपालिकेनं ठराव केला असता तर कदाचित या बाबतीतला एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकला असता. बरोबर. कारण चिपळूण शहर हे पुराचं माहेरघर बनलेलं आले किंवा अनेक वर्ष प्रत्येक वेळा दरवर्षी पूर भरतो. एक वेळा पूर भरला नाही तर नागरिक नाराज होतात की पूर कसा भरला. पुराचं शहर म्हणून ओळख झाले. त्याच्यामुळं लोकांची मानसिकता तशी आहे. आता गाळ करण्याचा प्रकार झाला. गाळ करण्याच्या प्रकारामध्ये बरंचसं पाणी आता वाहून जायला लागलं. पण हे वाहून जाताना जो 2021चा पूर आला तो केवळ कोयनेचं पाणी सुटलं म्हणून आला अशातला भाग नाही. तर त्या ठिकाणी महाड, खेड आणि चिपळूण या तिन्ही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आणि जो पाऊस 2 दिवसामध्ये पडला तो जवळजवळ वर्षाला आपल्याला जो पाऊस पडतो तो वर्षाचा पावसाचं रिकव्हरी ही 2 दिवसामध्ये झाली. आणि त्यामुळं जर समजा चिपळूण मधलं पाणी भरलंय ते समजा कोयनेचं पाणी सोडलंय असं म्हणतं, पण कोयनेचं पाणी आपल्याला सोडलं जात नाही. ते येतं पाणी ते कोळकेवाडीचं येतं. ते सुद्धा जनरेशन होऊन जे डॅम मध्ये पाणी येतं त्याच्यात जनरेशन होऊन बाहेर सोडलं जातं ते पाणी. परंतु ते पाणी चिपळूणला समजा आलं म्हणायचं, मग खेडला काय झालं, महाडला काय झालं, तर त्या ठिकाणी हीच परिस्थिती पुराची होती नव्हती काय. आणि म्हणून त्याच्यामुळं पाणी भरलं किंवा त्याच्यामुळं पाणी येतं अशातला भाग नाही. त्याला तांत्रिक कारण असं आहे की मध्यंतरी जयंत पाटील साहेब ज्यावेळेला आले होते त्यावेळेला अधिकाऱ्यांची ज्याला बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो. ते पाणी आपल्या शहरामध्ये जो प्रचंड वेगानं जे दाखल झालं त्याला कारण असं आहे की खेडचं जे जगबुडीचं पाणी आहे हे जगबुडीचं पाणी ज्यावेळेला दाभोळच्या खाडीला मिळतं त्या जगबुडीचं पाणी खेडला एवढं होतं पाणी की त्यामुळे चिपळूणच्या पाण्याला त्यांनी जागा दिली नाही त्या नदीनं. आणि त्यामुळं ते पाणी झपाट्याने घुसलं शहरामध्ये घुसलं. आता गाळ काढलाय, गाळामुळं पुराचं प्रमाण कमी झालंय, परंतु सकल भाग सगळे भरले गेले ना. शहरामधले जे खोलगट भाग होते त्या खोलगट भागामध्ये गाळ टाकल्यामुळं उद्या जर समजा अतिवृष्टी झाली तर पाणी जे खड्ड्यामध्ये जे साचवून होऊन जे होत होतं ते पुराचं प्रमाण कमी होत होतं. आता ते प्रमाण आणखी वाढणार काय. आणि त्याच्यामुळं ह्या सर्व परिस्थितीचा हे करण्यासाठी त्याला लोकप्रतिनिधीचा अंकुश नसल्यामुळं या गोष्टी त्या ठिकाणी सातत्यानं घडतायत. आणि म्हणून आता शासनानं आता निवडणुका घेत आहेत. या निवडणुकीमध्ये नवीन नवीन लोकप्रतिनिधी येतील आणि मग लोकांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कारण लोकांना काय पाहिजे लोकांच्या दृष्टीनं विचार करताना आम्ही जसा कसा प्रकल्प सुरू केला. या ग्रॅव्हिटीची पाणी योजना आम्ही मंजूर करून आणली. तर ग्रॅव्हिटीची पाणी योजना कशासाठी आणली की या ठिकाणी आता खेरडीवरनं पाणी आपलं लिफ्ट केलं जातं. खेरडीवरनं पाणी लिफ्ट केलं ते सगळं येणारं सगळं खेरडीतलं प्रदूषित पाणी, खोपडीवरनं येणारं प्रदूषित पाणी हे सगळं पाणी त्या नदीमध्ये येतं. तेच आम्ही लिफ्ट करतो आणि लोकांना पाजतो. आणि म्हणून मी ज्याला 8 गावांना ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर करून आणली त्याच्यानंतर मी शहराला ग्रॅव्हिटीची पाणी योजना 5 वर्षांमध्ये मला ती बॉडी बरखास्त झालं. त्याला ऍग्रीमेंट आम्ही शासनाकडे सगळे करून ठेवलेले होते. फक्त त्या ठिकाणी शेवटचा मुद्दा असा आला होता की कोळकेवाडी डॅम मधनं जे पाणी येणार, कोळकेवाडी डॅम हा शहराच्या सपाटीपासून जवळजवळ 85 मीटर वरती. त्यामुळे उद्या जरी भविष्यामध्ये जरी 5-5, 6-6 टॉवरच्या जरी इमारती झाल्या तरी ग्रॅव्हिटीनं पाणी वरपर्यंत जाईल. आज अपार्टमेंटले लोक काय करतात, अपार्टमेंट लोकांना खाली पाणी साठवावं लागतं आणि तिथून परत पंपिंग करून आपल्या टाकीमध्ये घ्यावं लागतं. आणि मग हे इलेक्ट्रिसिटीचं बिल हे त्या अपार्टमेंटच्या लोकांना त्या ठिकाणी भरावं लागतं. आता ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेमुळं त्या ठिकाणी एक तर शुद्ध पाणी मिळेल
कोळतेवाडी डॅमचं डायरेक्ट पाणी या ठिकाणी येणार आहे. कुठलं प्रदूषित पाणी नाही. एखादी फिल्टर प्लॅन जरी एखादी बिघडला तरी लोकांना अशुद्ध पाणी जाणार नाही, शुद्ध पाणी जाईल. अशा पद्धतीचं जे प्रोव्हिजन आपण भविष्याच्या दृष्टीने केलं होतं ते गेल्या 5 वर्षामध्ये की 8 वर्षामध्ये काही झालं नाही. मागच्या बॉडीने काही केलंच नाही काय. आणि आत्ताच्या प्रशासकीय राजवटीत सुद्धा आता निवडणूक होईपर्यंत सुद्धा त्याला ज्या पद्धतीनं गती मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीची गती अद्यापर्यंत मिळाली नाही. आणि आज ज्या इमारती ज्या आहे, मटन मार्केटची इमारत आहे, भाजी मंडईची इमारत आहे, त्या इमारती त्या ठिकाणी अद्यापपर्यंत चालू झालेल्या नाहीत. जवळजवळ 13-14 वर्ष झाली. परंतु ती परवाशी पेपरला कुठे वाचलं, कुठच्या तरी नागरिकांनी दिलेलं आहे की बा 14 वर्षापूर्वीची इमारत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे, बा त्याचं वापरायला योग्य आहे अयोग्य आहे या दिशेने बघायला पाहिजे. काय विलेश्वर कॉलनीमधली एक व्यायामशाळा आहे, त्याच्यावर असे गवत मारलेलं आहे की ती सगळी पडकाय झाले. ज्याला 74ला आम्ही ज्याला श्रावणशेठ दळेंच्या नेतृत्वाखाली त्यावेळी होतो त्यावेळेला बांधलेल्या इमारती आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आता 30 वर्षानंतर नवीन इमारती ज्या बांधायला पाहिजे होत्या त्या इमारत्या बांधल्या गेल्या नाहीत. शंकरवाडीवरचं समाज मंदिर आहे, ते समाज मंदिर त्या ठिकाणी गेले ते बंद आहे. इकडे महिला केंद्र जे आपण ह्याला मच्छीवाडीच्या ठिकाणी बांधलं होतं ते बंद आहे, ते चालू केलेलं नाही. विश्रामगृह आपलं जे बुरुमतळीवर होतं त्याच्या इमारती बाबतीत काही निर्णय झालेला नाही. आणि एल टाईप शॉपिंग सेंटर आहे, एल टाईप शॉपिंगमध्ये एवढं गळतंय खाली तरी पण तिकडं कोणाचं लक्ष नाही. अशा पद्धतीचे अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या शहराला अत्यंत भेडसावत आहेत. आम्ही ज्यावेळेला जाता त्यावेळेला आमच्या शेवटच्या बॉडीनं 11 रस्ते जे केले होते डांबरीचे की ज्याचं गुंडाप्पा माने मनीषा कन्स्ट्रक्शन काम केलं होतं त्याच्यामध्ये एकही नया पैशाचा एकही चहा त्यांनी कोणाला पाजला नाही. परंतु जे रस्ते केले ते 15 वर्षापूर्वी केलेल्या रस्त्याला आजही एकही खड्डा पडलेला नाही. परंतु आता जे रस्ते होत आहेत गेल्या 10 वर्षामध्ये ते आज केले तर पुढच्या पावसाला परत पुण्यामध्ये नवीन रस्ता करण्याची परिस्थिती निर्माण होते. जनतेचा पैसा हा अशा पद्धतीने जो चाललेला आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं चांगले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे. नगरसेवक चांगले निवडून यायला पाहिजेत. त्याचा कंट्रोल करणारा असणारा अध्यक्ष जो कोण असेल तो त्या ठिकाणी व्यवस्थित आला पाहिजे. त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून नगरपालिका चांगली लोकांना. भाई एक 2च मिनिटं तुम्हाला थांबवतो, कारण गेल्या अनेक वर्षांपासून भाई शहराच्या विषयावरती मला वाटते एवढे पहिल्यांदाच विस्तृतपणे बोलतायत. त्यामुळे मी पण मध्ये तुम्हाला हे नाही केलं. अक्षरशः तुम्ही म्हणजे तुमच्या मुख अवगत असल्यासारखे सगळे विषय आहेत. म्हणजे आता जर बघायला गेलं तर शहराच्या व्हिजनच्या दृष्टीने ह्या समस्या सुटणं गरजेचे असलेले सर्व विषय आहेत. परंतु भाई मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे मला की तुम्ही म्हटलात की 5 वर्ष मागची बॉडी होती, त्याच्यानंतर मध्ये प्रशासक आलं, तर ठीक आहे मध्ये कोण लोकप्रतिनिधी होते, पण जर लोकप्रतिनिधी जरी नसले तर एक नागरिक म्हणून तुमच्या माध्यमातून किंवा उठाव जो व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. तर हे थोडस याच्याकडे पण लक्ष वेधलं गेलं तर काय तुमचं काय म्हणणं? वारंवार आपण या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या नाही, त्याच्यातला भाग नाही. समजलं. ग्रामीणच्या पाणी योजनेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी दिलं. क्रेडिट कोण घेतो हा प्रश्न दुय्यम आहे. लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. कोणाच्या कारकिर्दीत झालं याला महत्व नाही. काय तो प्रश्न नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, या दृष्टीने तिकडे बघितलं पाहिजे. काय आज नगरपालिकेची इमारत पडायला झालेली आहे. होय. म्हणजे आम्ही दुसऱ्याची जर इमारत पडायला झाली तर नोटीस देतो. त्या विषयावर मी येणारच होतो. पण नगरपालिकेच्या इमारतीच्या बाबतीत कुणी कोणाला नोटीस द्यायची आणि कुणी कोणावर कारवाई करायची. आज जो प्रशासनाने जो खर्च केलाय ते सगळ्या कंपाऊंड वॉल बांधण्यामागे खर्च केलेला आहे. काय म्हणजे कंपाऊंड वॉल बांधण्यापेक्षा जे रस्ते आज जे उखंड लोकांना खड्ड्यातनं जावं लागतंय, काय जे गटार काही ठिकाणी होण्याची गरज आहे तिकडे कोण लक्षच देत नाहीये. भाई रस्त्यांचा विषय असो किंवा गटारांच्या विषयावर आलं तर मी त्या विषयावरती तुम्हाला प्रकर्षाने विचारेन प्रश्न की भुयारी गटारच्या योजनेसाठी सर्व्हेसाठी जवळजवळ कोटी रुपये खर्च झाला, नुसता सर्व्हेसाठी. म्हणजे भुयारी गटार लांबच राहिला विषय, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते जे पैसे जे होते ते जनतेचेच पैसे गेले, 1 कोटी रुपये जवळजवळ करातून आलेले पैसे. आणि जे आता कामांचा जो दर्जा आहे शहरातल्या, तर निधी खर्च केलेला दाखवतोय किंवा कोटीची उड्डाणं शहरामधून होत आहेत, पण त्या जो दर्जा राहिलेला नाही. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही
माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलं, नगराध्यक्ष माझे आमदार आहेत आणि शहरावरती तुमचा चांगल्या पद्धतीने अंकुश आहे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, भुयारी गटाराच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आमची बॉडी होती त्यावेळेला आम्ही त्याचा सर्वे केला होता. सांगलीचे सीके असोसिएट जे आहे त्या सिको असोसिएटला आम्ही त्याचं काम दिलं होतं आणि त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये चिपळूण शहराला भुयारी गटर फिजिबल नाही. कारण समुद्र सपाटीपासून हा भाग आपला खाली सकल याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जर समजा पाणी नद्यानं आलं किंवा भरतीचं पाणी आलं तर ग्राउंड फ्लोअरला असणारे जे सगळे संडास बाथरूम आहेत यांचं पाणी वरती येईल, भरती ओटीमुळे समजलं. आणि म्हणून ते त्यांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता. तो रिपोर्ट दिल्यामुळे आम्ही भुयारी गटाराचं काम त्या ठिकाणी पुढे केलं नाही. परंतु नंतर आता जी मागची जी बॉडी आली त्या बॉडीनं काय केलं, आल्याबरोबर पहिलं काम घेतलं तर भुयारी गटाराचं काम हातामध्ये घेतलं. आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बा आम्ही म्हणजे सभासदांनी जे मला सांगितलं ते मी आपल्याला करतोय, माझ्या याच्या मनातलं नव्हे. तर त्यांनी सांगितलं की बा आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब तो अहवाल पाठवून द्या, आपल्याला मी त्यावर निधी देणार आहे आणि ती भुयारी गटर आपल्याला मध्ये नगरपालिकेला करायची आहे. म्हणून त्या ठिकाणी नवीनच बॉडी आलेली होती. नवीन आलेल्या बॉडीनं मग काही सभासदांना नगरपालिकेचा कारभार कसा असतो, काय करायचं असतं माहिती नसतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मान्यता दिली. त्याप्रमाणे सांगलीचा कोणतरी आर्किटेक्ट होता, त्या सांगलीच्या आर्किटेक्टकडनं त्या ठिकाणी एस्टिमेट करण्यात आलं. ते जवळजवळ 97-58 कोटीचं एस्टिमेट झालं आणि त्या आर्किटेक्टला काहीतरी 5% पैसे त्या ठिकाणी मंजूर झाले होते, द्यायचं कबूल केलं होतं. म्हणजे जवळजवळ 100 कोटी धरले तर 5 कोटी होतात ते एस्टिमेट. अर्थात आर्किटेक्टला पैसे ठरवताना सुद्धा त्याच्यामध्ये बार्गेनिंग केलं पाहिजे होतं. त्याला का केलं नाही ते 5% त्यांनी बोलले, त्याच्यामुळे का मंजूर केलं ते जे मंजूर करणार असेल त्यांना माहिती. परंतु हे एस्टिमेट झाल्यानंतर आर्किटेक्टचा जो ऍग्रीमेंट होतो त्या ऍग्रीमेंटला त्याच्या ज्या ठरलेल्या पैशाच्या स्टेजेस असतात. एस्टिमेट तयार झाल्यानंतर 2% किंवा 1% पैसे द्यायचे, मग त्याची तांत्रिक मंजुरी येते, त्याच्यावर मग निधी जमा होतो, त्याच्यानंतर काही टक्केवारी दिली जाते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर कामाच्या टप्प्याप्रमाणे त्याला त्याच्या टक्केवारीप्रमाणे ते त्याला ठरलेल्या पैशाप्रमाणे पेमेंट केल्याचं असं म्हणजे ऍग्रीमेंट होतो. हा ऍग्रीमेंट झाला की नाही मला माहिती नाही, परंतु वन शॉट त्यांना ते सगळे 5% पैसे अदा करण्यात आले. म्हणजे जवळजवळ 4-4.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि नंतर ज्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी जी महाराष्ट्रातली नगरपालिकांची यादी आली त्याच्यामुळे चिपळूण नगरपालिकेचं नावही नव्हतं. म्हणजे ते 4-4.5 कोटी रुपये कुठेकडे गेले, कसे गेले, आर्किटेक्टकडे गेले की कोणाकडे गेले काय हे त्यांनी ज्यांनी चेकवर सह्या केली त्यांना माहिती असतील काय. परंतु हा जनतेचा पैसा आहे आणि हा ज्याला लोक आपल्याला निवडून देतात त्याला जनतेचा टॅक्स रूपानं निर्माण आलेला पैसा हा योग्य प्रकारे खर्च व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला ट्रस्टी म्हणून लोकांनी नेमलेला आहे. त्यांच्या पैशाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं आणि त्याचा जास्तीत जास्त जनतेला उपभोग कसा होईल या दिशेनं प्रयत्न करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं. दुर्दैवानं ते काही घडलेलं नाही. शहरातल्या कामांचा दर्जा देखील राहिलेला नाहीये. लोकांच्या अपेक्षा आहेत की आमच्याकडून एवढा कर घेतला जातो. आता तुम्ही मगाशी जसं बोललात शैक्षणिक कर जो घेतला जातो ते शैक्षणिक सुविधा कुठल्याच नाहीयेत नगरपालिकेकडून किंवा इतर जे कर आकारले जातात. ह्या सर्व कर आकारले असताना लोकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत जे सरकारकडून पैसे मंजूर होऊन येतात विकास कामांसाठी ते पैसे मंजूर होऊन येऊन सुद्धा कामांचा दर्जा राहिलेला नाही. तर तुम्ही एक जरी सत्तेत आता नसाल किंवा काय असेल तर विरोधक म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून काय भावना याच्यावरती तुमचं काय मत आहे? एक तर लोकांनी आम्हाला सत्तेपासून बाजूला ठेवलं. नगरसेवक सुद्धा आमचे अगदी नगण्य न्यायाला निवडून आले. आता लोकांना कदाचित वाटलं असेल की बा यांच्यापेक्षा दुसरे चांगले कारभार करतील म्हणून त्यांना कदाचित निवडून दिला असेल समजलं. त्यामुळं आवाज उठवण्या इतपतली ताकद नगरपालिकेमध्ये नगरसेवकांची आमच्याकडे नव्हती. त्यातले काही नगरसेवक होते ते सरेंडर झाले होते. ते कशामुळे सरेंडर झाले काय त्यांना काय आमिष दाखवली काय हे काय आम्हाला माहिती नाही. आणि त्याच्यामुळं निव्वळ एकट्यानं पक्षानं आवाज उठवणं काय त्यापेक्षा जनतेतून आवाज उठणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मध्यंतरी मी त्या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांची मिटिंग बोलली पण लोकांनी काही तेवढा प्रतिसाद त्यावेळेला दिला नाही समजला.
खरं म्हणजे तो त्यावेळेला झाला असतं तर त्याला कदाचित झालं तर अर्धे अधिक मीटर बसवून झाले. आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या याच्यामध्ये ती स्मार्ट मीटर बसवण्याचा अवलंब केलेला आहे. हो ना, अशी ती परिस्थिती सगळी आहे. भाई, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. चिपळूणच्या जनतेच्या मनातील उत्सुकता लागून राहिले. मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी आपलं वक्तव्य आलं कुठेतरी की जनते तोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत निवृत्त होता येत नाही. आणि लोकांच्या देखील अशा उत्सुकता आहे की नगराध्यक्ष पदासाठी रमेश भाई स्वतः मैदानात उतरणार का. याला कारण असं की चिपळूण शहरावरती असणारा तुमचा एक हाती पगडा, माजी आमदार म्हणून आपण तालुक्याचा तुम्हाला असलेला अभ्यास किंवा शहरावरती विशेषतः जास्त तुमचा जो प्रभाव आहे, माजी नगराध्यक्ष म्हणून देखील काम केलं, त्यापूर्वी नगरसेवक, म्हणजे सर्व ह्याच्यातून तुम्ही त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आता नगराध्यक्ष पद म्हणजे जे जनतेतून नगराध्यक्ष होणार आहे, म्हणजे थोडक्यात चिपळूण शहराचा मिनी आमदारच ही एक संबोधलं तर ते वावगं ठरणार नाही. तर आपली काय भावना आहे जर लोकांमधून उठाव झाला आणि आरक्षण देखील तशा पद्धतीने पडलं तर तुमचं काय मत आहे की तुम्ही उभं राहाल? नाही, एक तर मी याच्यासाठी तसा इच्छुक नाही. हा. बोललो पण कार्यकर्त्यांकडनं सध्या माझ्याकडे जे येत आहेत कार्यकर्ते, भेटतायत, बोलतायत, त्यांची इच्छा आहे. परंतु आमची आघाडी आहे. 3 पक्षाच्या आघाडीमध्ये हा निर्णय घेतला जाईल. काय आघाडीमध्ये कोण इच्छुक आहेत काय वगैरे वगैरे तपासून मग पक्षश्रेष्ठी काय म्हणतायत काय या सर्व गोष्टीचा अवलंब करून आणि त्यात आरक्षण काय पडतंय काय, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तुमच्या आघाडीतून. तुमच्या नावाला मला वाटत नाही की कोण ग्रीन सिग्नलच असेल. तर मग तुमची काय भूमिका? लोकांची इच्छा असेल तर मी त्या बाबतीतला विचार नक्की करेन. कारण शेवटी लोक आमचं दैवत आहे. मला वैयक्तिक व्हायच नाही. लोक सांगतील तुम्ही निवृत्त व्हायचं, निवृत्त लोक म्हणतील तुम्हाला अजून पुढे लढलं पाहिजे, तुम्हाला काम केलं पाहिजे. तर लोकांमध्ये आम्ही पहिल्यापासून म्हणजे 1974च्या अगोदरपासून काय लोकांबरोबर राहिलेली माणसं आम्ही आहोत. आणि ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर राहिलेले काय. पुढाऱ्यांपेक्षा जास्त सहवास आमचा जो होता तो सामान्य कार्यकर्ता. आजही माझ्या घरी येणारा सामान्य माणूस सुद्धा माझ्या शेजारी बसून आपलं दुःख सांगू शकतो. इतका हक्कानं जो माणूस माझ्या येतो काय त्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन मला योग्य तो विचार योग्य वेळी मी करेन. चिपळूणच्या राजकारणातला अतिशय महत्वाचा या ठिकाणी ब्रेकिंग भाईंच्या माध्यमातून झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण की लोकांची जी भावना आहे भाई उभे राहणार का वगैरे, तर भाईंनी स्पष्ट भूमिका मांडली की लोकांच्या मनात जर असेल, लोकांनी आग्रह केला, लोकांसाठी जर असेल तर मी नक्कीच मैदानात उतरेल. भाई, मला या अनुषंगाने अजून एक आपल्याला प्रश्न असा विचारायचा की कुठली निवडणुका येऊ द्या, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, नगरपालिका कुठली, अनेक जिल्ह्यातील कोकणातील नेते येऊन आपल्याला भेटतात, डिनर डिप्लोमसी होते. तर काय याच्या मागे आपलं रहस्य काय की सर्व लोक तुम्हाला येऊनच नक्की त्यावेळी इलेक्शनच्या वेळी भेटतात? एवढं म्हणजे कशा पद्धतीने आपलं कसं असतं, राजकारण हा एक वेगळा भाग आहे, पक्ष वेगळा भाग आहे. आता मी थोडक्यात उदाहरण द्यायचं की 74ला मी पहिला उभा राहिलो त्याला बाबूराव खातू शिवनेकाने निवडणार आहे. बाबूराव खातू मी एकाच वर्गामध्ये अनेक वर्ष आम्ही एका याच्यामध्ये होतो. मग ते शिकत असताना ज्या वेळेला निवडणूक आली त्या निवडणुकीच्या वेळेला ते वेगळ्या पक्षामध्ये होते, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो काय. ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये मतदानाचा वेळ येईल त्यावेळेला सुद्धा बाबूरावांनी मला कधी सहकार्य केलं नाही. परंतु माझे वैयक्तिक संबंध काही दुरावले नाही. तसं तर माझे संबंध सगळ्या पक्षाच्या लोकांचे अत्यंत चांगल्या प्रकारचे काय. आणि म्हणून मग कोण येतात, कोण बसतात, कोण चहा पितात, कोण पणं पितात काय, मी त्यांचं स्वागत नेहमीच करत असतो काय. त्याचा काही निळा अर्थ काढायचं काही कारण नाही काय. कारण शेवटी राजकारण वेगळं आहे आणि वैयक्तिक संबंध वेगळे आहेत. पालकमंत्री उदय सामंतांचं पण तुमचं जे आहे ते अतिशय प्रसिद्ध झालं होतं. बऱ्याच वेळा तुमच्याकडे डिनर डिप्लोमसीला आले, त्यांनी सांगितलं पण पिऊन आलो, भाईंच्या इथलं पण आवडतं. पण या पणामागचं रहस्य काय? नगराध्यक्षासाठी ते पण मधुर ठरेल असं काही नाही. ते त्यांचा पक्ष वेगळा आहे, ती त्यांच्या भूमिकेप्रमाणे ते जाणार, आमच्या भूमिकेप्रमाणे आपण जाणार. त्याला भाई, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न नेहमी पडलेला आहे की आपण शरद पवार राष्ट्रवादी गटातून नेते म्हणून काम करत होतात. प्रशांत यादवांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला, अशी देखील चर्चा आहे की शेवटच्या काही दिवसांमध्ये
भाई थोडेसे व्यस्त असल्यामुळे तो विजय थोडासा दूर गेला. तर काय आपण याच्यावर सांगा? नाही, कसं असतंय, निवडणूक ही एक तर पक्षाचं संघटन, एक तर वैयक्तिक अप्रोच काय, आणि एक तर निवडणुकीच्या वेळेला काम करणारे कार्यकर्ते. त्या 3 स्टेजमध्ये चालतात. पक्ष हा केवळ तुम्हाला निवडून यायला एक सपोर्ट देत असतो, मॉरल सपोर्ट. पण बाकी तुमचं वैयक्तिक कार्य जे आहे ते वैयक्तिक कार्य हे तुम्हाला अधिक पर्सेंटेज त्याच्यामध्ये आणून देतं. याच्यामध्ये काय आलं, काम लोकांनी केलं. कॅन्डिडेट आमचा नवीन होता, त्याचा ग्रामपंचायती व्यतिरिक्त तालुक्याशी काही संबंध नव्हता. पण जुने कार्यकर्ते माझ्याशीच निगडीत होते. मी ज्यावेळेला दौरा केला त्यावेळेला ते सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि जो फटका बसलाय तो देवरुखमध्ये बसला. मी उमेदवाराला त्यावेळेला म्हटलं होतं, आणि 2-3 वेळा म्हटलं होतं की बा देवरुखची परिस्थिती काय नाही तर मी त्या ठिकाणी काही बैठका घेतो. तर नाही, देवरुख व्यवस्थित आहे, अगदी काय तुम्ही चुकून बघा, देवरुखमध्ये काय अडचणी येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं. मग मी देवरुखकडे काय लक्ष दिलं काय, आणि जो फटका बसलाय तो देवरुखमध्ये बसलाय. अच्छा. आणि नौका कॅन्डिडेट त्या ठिकाणी असताना कुठच्याही तालुक्याचं काम केलेलं नसताना ज्यावेळेला 5-6 हजारच्या फरकानं पडतो, होय, आणि तो प्रस्थापित उमेदवार 10 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय तालुक्यामध्ये, 2 निवडणुका त्यांनी लढलेल्या होत्या, ही त्यांची खरी 3री निवडणूक. काय, तिसऱ्या म्हणजे लोकांची अप्रोच तेवढा होता, तरी सुद्धा इथपर्यंत आपण बदल मारतो. त्याअर्थी पवार साहेबांवरचा लोकांचा विश्वास आणि महाराष्ट्रातलं जे घडलेलं राजकारण जे होतं, की इकडची फोडा तिकडे न्या, तिकडची फोडा तिकडे न्या, ह्या ह्याच्यातून लोकांनी हे केलं. थोडंसं आता लाडक्या बहिणीचा पण फरक मतदानावर पडला, आणि बाकी आता संपूर्ण देशभर जी काय बोंब चालली ते आपण सर्वजण ऐकतोय, त्याचाही थोडाफार इफेक्ट तिकडं असेल, काय नाही अशातला भाग नाही. काय, या सर्व गोष्टीचा पण शेवटी निवडून येणं आणि हरणं हा थोडासा नशिबाचा पण भाग असतो. अच्छा. भाई, सर्व चिपळूणच्या राजकारणातलं भास्कर जाधव आणि तुमचं नातं सर्वश्रुत आहे. म्हणजे अगदी विधानसभा निवडणुकांपासून, परंतु आता महाविकास आघाडीमध्ये तुम्ही एकत्र आहेत. त्यापूर्वी देखील अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये देखील तुम्ही एकत्र आलात. दिवाळीमध्ये तर तुम्ही एकमेकांना लाडू भरवलात. आणि आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये तुमचे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. तर या सर्व ह्याचा तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यासाठी तुम्ही कशी मोड बांधणार आहेत किंवा कसं काय? नाही, तर सगळ्यांशी चर्चा करूनच निर्णय घडला. कसं आहे की शेवटी ते पण सेनेचे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करावीच लागेल ना. आणि पण एक गोष्ट निर्विवाद आहे की आम्ही 3ही पक्ष आता सध्या तरी एक संधी आहोत. म्हणजे आमच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेचे मतभेद नाही, ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये नाही, इंदिरा काँग्रेसमध्ये नाही, राष्ट्रवादी आमचं शरद पवारांचे नाही. काय, एका ह्याच्यावर सगळे आहोत आणि एक मुख्य आम्ही निर्णय घेऊन त्या बाबतीतलं सामोरं जाऊ. भाई, शेवटचा प्रश्न विचारतो की आदर्श चिपळूण किंवा चिपळूणचं व्हिजन, गेले अनेक वर्ष तुमच्या हातात चिपळूणची सत्ता होती किंवा चिपळूण शहर म्हणलं की रमेशभाई असं एक समीकरण झालंय. तर व्हिजन चिपळूण काय असेल तुमचं, स्वप्नातलं चिपळूण कसं असेल? कसं आहे, एक तर ड्रेनेजच्या ज्या सिस्टीम आहेत, आता काही ठिकाणी आपण बघतोय की पावसाचं नैसर्गिक येणारं पाणी हे शहरामध्ये अनेक ठिकाणी नाले होते. आता ते नाले खाजगी असल्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट केल्याने पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे आपण बघतोय की मुंबई गोवा रस्त्याच्या वरनं पाणी देखील येऊन लोकांच्या घरामध्ये घुसलेला प्रकार झालेला आहे. मी मागपासून बोंब मारतोय की बा तुम्ही हे जे डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना त्याच्यामध्ये हे नाले तुम्ही दाखवा, लोकांना निदान त्या ह्याच्यामध्ये बांधकाम करता येणार नाही. काय, म्हणजे पाणी जाण्याच्या दृष्टीनं तो मार्ग मोकळा होईल, ड्रेनेज मोकळा राहील. परंतु एकही नाल्याला कुठे त्या ठिकाणी त्यांनी लिपी प्लॅनवर त्या ठिकाणी आरक्षण दाखवलेलं नाही. काय, ते करण्याची गरज आहे. काय, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणखी थोडी काही कठोर पावलं उचलण्याची देखील गरज आहे. आपण कचरा प्रकल्प जरी काढला, कचरा प्रकल्पावर आता विद्युत आणि खताचे प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहेत. निदान आज एक झालं की रोगराईपासून मुक्त शहर या दृष्टीनं कचरा प्रकल्पामुळे घडलं. कारण जो पूर्वीचा जो कचरा होता हा रस्त्याच्या दुतर्फा टाकला जायचा. काय, मग कुठे तिथे मग कसं मांसाहार असेल तर ते सगळं पिशव्या विस्कटायच्या वगैरे वगैरे सगळ्या होत्या.
एवढंच नाही तर पवन तलावासारखं मैदान सुद्धा आम्ही कचऱ्यानं भरलेलं आहे. तिथे माणूस उभा राहिला तर रस्त्यावर दिसत नव्हता अशी परिस्थिती होती. पण ते सगळं भरलं. परंतु दिवसेदिवस हा प्रकार जर वस्ती जशी वाढत गेली तसा कचऱ्याच्या समस्या व्हायला लागल्या आणि म्हणून आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं की इथे कुठच्याही परिस्थितीमध्ये कचरा प्रकल्प व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण विरोधात जाऊन त्या ठिकाणी आपण कचरा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला आणि कोकणामधला ठाण्यापासून ते गोव्यापर्यंतचा पहिला कचरा प्रकल्प या चिपळूण नगरपालिकेने उभा केला आणि म्हणून आज जो शहरामध्ये जो कचरा कुठं कुठं दिसत नाहीत त्याचं बेसिक कारण ते आहे समजलं. आणि मग आता काही इमारती आहेत, मुलांची व्यायामाची व्यवस्थित करण्यासाठी काही व्यायामशाळा बांधण्याची गरज आहे. सांस्कृतिकच्या दृष्टीने सुद्धा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पालकमंत्र्यांनी त्याला निधी दिल्यामुळं आज ते चांगल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सुरू झाले. परंतु इतरही काही अकॅडमीला काम करण्यासाठी म्हणजे काही ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा त्यांना काही मी त्याला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र यांना खुलं करून दिलं होतं. मी त्यांना ड्रमची प्रॅक्टिस करायची, बँडची त्यांना मोकळं करून दिलं होतं, नाटकाची प्रॅक्टिस करायची त्यांना हे केलं होतं की जेणेकरून इथल्या कलाकारांनी इथल्या नागरिकांना जास्तीत जास्त उपभोग त्याच्यामध्ये कसा घेता येईल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी केलं होतं. काही ठिकाणी आता फेरीवाले आहेत, हे आहेत, ते फेरीवाल्यांचा बंदोबस्त निश्चित व्हायला पाहिजे पण त्यांना पर्याय जागा पण दिली पाहिजे आणि शेवटी त्यांचंही पोट अवलंबून आहे. असे ज्या शहराला आल्यानंतर लोकांना काहीतरी वाटलं पाहिजे की बाई वेगळंपणा वाटलं पाहिजे अशा दृष्टीनं ह्या शहराची रचना भविष्य काळामध्ये होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं जी काही आता बॉडी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय ते झालं निश्चित करणार. दोन समस्या भाई राहिल्या म्हणजे उल्लेख करायचा की एक चिपळूणला जो पूर येतो, गाळ जे मध्यंतरी गाळ काढला गेला किंवा बचाव समिती स्थापन झाली तो एक विषय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि दुसरं म्हणजे चिपळूण शहरातील रस्ते जे एक एकेरी मार्ग आहेत, जे रत्नागिरीमध्ये जर आपण बघितलं तर दुहेरी रस्त्यांमुळे विकास झपाट्याने वाढलाय. तर जो चिपळूणमध्ये बाहेरनं जे अवजड वाहनं आले की ते शहरातूनच जातात. तर जो बायपास एसटी स्टँडच्या इथून जो लवेकर बागेच्या इथून जो पूल राहिलेला आहे, तर या दृष्टीने शहरातील रस्ते जर अधिक विकसित झाले, इन्फ्रास्ट्रक्चर जर तुमचं डेव्हलप झालं तर विकास लवकर होतो. तर ह्या दोन विषयावरती काय म्हणणार? डीपी रोड जे आहेत प्लॅनवर त्याच्यामध्ये बरेचसे रस्ते त्या ठिकाणी आहेत. त्या टीपी स्कीमचे रस्ते तर ऑलरेडी जागा नगरपालिकेच्या ताब्यात आले पण नगरपालिकेने अजून घेतली नाही. MIDCची जागा फक्त मैदान फक्त केलेलं आहे परंतु लोकांना त्याचे प्लॉट करून दिले पाहिजेत ते दिलेले नाहीत. हे छोटे मोठे व्यवसाय करणारे उद्योग करणारे आहेत त्यांना ते प्लॉट जर दिले अलॉट झाले तर त्या ठिकाणी त्यांना रोजगार प्राप्त होईल. काय तर ती करण्याची भविष्यातली गरज आहे. आणि आता गाळ जो खाजगी जागामध्ये जो टाकला जातो याऐवजी डीपी प्लॅनवर जे रस्ते आहेत हे रस्ते जर ते गाळानं भरले असते तर आज ती वाहतूक चालू झाली असते. म्हणजे मग उदाहरणार्थ आता एसटी स्टँडच्या समोरचा रस्ता आहे ते एसटी स्टँडच्या समोरचा रस्ता देखील तो कांगणेवाडीमध्ये आपला खिंडीमध्ये महालक्ष्मी नगर येते. दुसरा आता त्याला पॅरलर आणखी शिवरेजला एक रस्ता आहे तो चिंचनाक्यावर बाहेर पडतो. फक्त रस्ते रुंद कुठचे करता येणार नाहीत की जे दाट वस्तीमध्ये जे रस्ते वाटेल तसे ते रिझर्वेशन टाकलेले 12 मीटर आहे ते रस्ते जर रुंद केले भविष्यात सुद्धा तर त्या सगळ्या वस्त्या तिथनं हलवायला लागतील. काय आणि लोकांना दुसरी जागा द्यायला तसं लोक मानसिकता त्यांची होणार नाही पण ते गल्लीतले रस्ते रुंद होणार नाहीत. पण बाकीचे डीपी प्लॅनवरचे जे रस्ते आहेत हे रस्ते मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी रुंद करायला काही अडचण नाही. त्यामुळे शहराचं दळणवळण ते विभागलं जाईल आणि त्याच्यामुळे एकाच ठिकाणी जी गर्दी होते व बाजारपेठेत होते, चिंचनाक्यावर होते, गांधी चौकामध्ये होते, जे मच्छी मार्केट होते ती होणार नाही. तिकडनं गेला तर तो मापातला पूल आहे, मापातला पूल झाला तर बरंचसं ट्रॅफिक आहे ते त्यामधून जाईल ते डायरेक्ट स्वामी मंदिराच्या बाहेर. अशा पद्धतीनं ते ट्रॅफिक विभागण्याची देखील गरज आहे आणि ते होईल आता करायचं म्हटलं. फक्त शासनानं काय केलं पाहिजे की शासनानं आता ऍक्विजिशनचे पैसे शासन हल्ली देत नाही. पूर्वी शासन ज्या डीपी प्लॅनवरची रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन अक्वायर करण्यासाठी शासन पैसे देत होते. आता शासनाने ते पैसे बंद केले आहेत आणि इथे मग काय दुसरा पर्याय काय तर त्यांना SSI द्यायचा. SSIचा उपयोग त्या नागरिकाला पुढच्या आणखी 25 ते 30 वर्ष होणार नाही कारण जागा जेवढी विस्तीर्ण आपल्याला पडलेली आहे त्यामुळे तो SSI वापरायला आपल्याला काय आवश्यकताच नाही. लोकांकडे आहेत जागा त्याच्यातच त्यांचा SSI सफिशियंट होतात म्हणून त्याच्यामुळे ऍक्विजिशन होत नाही. जे होत नाही त्याचे कारण ते आहे तर ते त्याच्यामध्ये शासनानं निश्चितपणे त्याला अनुदान द्यायला पाहिजे
आणि ते दिलं तर हे फटाफट जागा सगळ्या ताब्यात घेता येतील आणि तिथे डेव्हलपमेंट करता. रेड ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे त्यामुळे जो डेव्हलपमेंट किंवा बिल्डिंग विकास व्हायला पाहिजे तो देखील खुंटलेला आहे. रेड ब्ल्यू लाईनचा विषय तो अतिशय गंभीर विषय आहे की तो चिपळूण मध्ये यायचं म्हटलं तर रेड ब्ल्यू लाईन असा विषय होता. त्यामुळे नवीन येणारे इथे उद्योजक असतील किंवा राहायला येणारे लोक आहेत तर ते लांब होतात थोडंसं. खरं रेड ब्ल्यू लाईनचा विषय आपण कशा पद्धतीने म्हणजे त्याबद्दल काय म्हणतो? नाही, हा प्रश्न सोडवायचा तो राज्य शासनाला सोडवायचा. का अजूनपर्यंत सोडवला नाही हाच प्रश्न आहे. कारण मंत्रिमंडळामध्ये हा विषय घ्यायला पाहिजे होता. आणि कसं आहे की इथे जसं मागच्या वेळेला आम्ही कोयनेचं पाणी इकडं आणण्यासाठी आम्ही सगळे विरोधी आमदार सह आम्ही एकत्र आलो. आमदार बाई ते नेतृत्व करत होते आणि त्यावेळेला आम्ही सगळे आमदार एकत्र येऊन हे पाणी परशुरामच्या इथे लिफ्ट करायचं आणि तिथून ग्रॅव्हिटीनं पाणी सगळीकडे सोडायचं अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही त्याला राज्य शासनाला दिलेला होता. त्यामुळे त्याच्यात मग त्याच्यात काय होत नाही म्हणून मग आपण केवळ चिपळूण शहरापुरतं ही पाणी योजनेचं काम आपण मंजूर करून घेतलं ग्रॅव्हिटीचं. तसं हा सगळ्यांनी एकत्र येऊन हा रेल लाईन ब्ल्यू लाईनचा प्रश्न जर हे केला उठाव केला असता तर सोडवायला काही कठीण नाही ते. आणि शेवटी निर्णय शासन घेतं, सोडवायचं पण शासनालाच आहे ना. इथले लोकप्रतिनिधी देखील सरकारच्या सत्तेमध्येच आहेत त्या दृष्टीने ते अधिक गतिमान व्हायला पाहिजे. केलं पाहिजे ना. तर उद्या आरक्षण पडतंय नगराध्यक्ष संपूर्ण राज्यातील आणि चिपळूणचे ज्यांनी कार्यकर्त्यांनी जाणता राजा म्हणून ज्यांना हे दिलेले आहे पदवी दिले ते रमेशभाईंची आपण मुलाखत घेतली या ठिकाणी. आणि भाईंनी स्वतः सांगितलंय की जनतेतून मागणी आली तर ते स्वतः नक्की रणांगणात उतरणार आहेत. आज विरोधी पक्षातील नगरसेवक पदासाठी उभे राहणारे लोक देखील भाईंचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये होणारं आरक्षण आणि भाईंची भूमिका या सर्व पाहता चिपळूणचं राजकीय समीकरण ढवळून निघणार हे कोणी सांगायला ज्योतिषाची गरज नाही. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.